मागील 2 दिवसापासून वैराग भागात वाघाने 5 जनावरांवर हल्ला केला आहे. त्यापैकी 4 मयत झाले असून एक बैल कायमचा निकामी वाघाने केलेला आहे. याविषयी आपण काय पाठपुरावा केला आहे याची माहिती वैरागकरांना द्या. नमस्कार, मी निरंजन प्रकाश उमकर, उपनगराध्यक्ष वैराग. गेले 4-5 दिवस झालं वैराग भागात आणि बार्शी भागात दहशतीचं वातावरण आहे, वाघाचं आणि बिबट्याचं. तर ह्या संदर्भात मागच्या 8 दिवसाखाली सुद्धा मी आपले पाठक साहेब यांना बोललो होतो. तसंच काल रायराशीतील किरण जाधव ह्याच्या एक वासरावर वाघाने हल्ला करून त्याला खलास केलं. तर त्याचा मला फोन आला. तर आल्या मी पाठक साहेबाला फोन लावला आणि पाठक साहेबाला म्हणलं की साहेब पटकन आपली टीम सासुरे येथील आणि रायराशीतील जिथं हल्ला झाला तिथं पाठवा. तर त्यांनी तात्काळ मॅडम वन अधिकारी यांना सांगून तिथं टीम पाठवली, त्याचे पंचनामे केले. तसंच आज विनायक खेंदार आमचे मित्र आणि गणेश खेंदार यांचाही मला फोन आला की त्यांच्या बैलाचा वर हल्ला केला आणि तो पूर्ण बैल निकामी झालेला आहे. तर परत आज अजून मी सुद्धा पाठक साहेबांना फोन केला किंवा तुम्ही तात्काळ ह्याची कारवाई करा, अन्यथा कारण वैराग भागात बरीच दहशत त्या वाघाची आहे. कारण शेतकरी रात्री पाणी द्यायला जाईनात, शाळेत मुलाला पाठवण्यासाठी सुद्धा सर्व पालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. तर आपण तात्काळ त्याला पकडायची व्यवस्था करावी, अन्यथा आम्हाला आंदोलन करावं लागेल, रस्ता रोको करावा लागेल. तर त्यांनी मला सांगितलं की ह्या वाघाला पकडण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवावा लागतोय आणि प्रस्तावाची मान्यता आल्यानंतरच आपल्याला त्याला पकडावं लागतंय. पण मी त्यांना म्हणलं की तुम्ही लवकरात लवकर पाठवा, कारण एखाद्याचा जर आता ठीक आहे जनावरांचं चाललं आहे, पण एखाद्या जर लहान मुलावर किंवा मनुष्यहानी झाली तर ते नुकसान न भरून येणे एवढं वस्तुस्थिती होईल. तर आपण याचा तात्काळ पाठपुरावा करायचा, आम्हाला सांगा, आम्ही मुंबईला जाऊन बसतो सोपल साहेबांमार्फत. तर त्यांनी सांगितलं की वन सचिव खांडेकर साहेबांना प्रस्ताव पाठवलेला आहे. तर मी खांडेकर साहेबांना सुद्धा फोन केला. तर खांडेकर साहेब म्हणले की 1-2 दिवसात आम्ही आदेश देत आहोत आणि त्या वाघाला लवकरात लवकर पकडावी. तर माझी प्रशासनाला एवढीच विनंती आहे की आपण लवकरात लवकर 1-2 दिवसात किंवा तात्काळ उद्या म्हणलं तरी चालेल ह्या वाघाला पकडावं, अन्यथा आम्हाला रस्ता रोको किंवा जे काय आंदोलन करायचं आहे ते आम्ही करू. कारण इथं इतकं भीतीचं वातावरण आहे, शेतकऱ्यामध्ये असेल, सर्व नागरिकांमध्ये असेल. तर आपण लवकरात लवकर याची एक कारवाई करावी ही आमची एक हात जोडून आपल्याला विनंती आहे.